हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा समाजाची मतं विरोधात जातील या भीतीमुळे दिल्लीतून ठरूनही मला तिकीट दिलं नसेल, भुजबळांचा मुख्यमंत्री शिंदेंसह स्वपक्षावरही अप्रत्यक्ष निशाणा। पक्षात मी सिनियर पदासाठी योग्य असूनही संधी मिळत नाही, राज्यसभेच्या खासदारकीवरून टीव्ही9च्या मुलाखतीत मंत्री भुजबळांचं रोखठोक वक्तव्य। बाळासाहेब ठाकरेंसोबत राज ठाकरेंचे मतभेद कसे झाले, राज ठाकरेंची मागणी काय होती, बाळासाहेबांच्या अटकेच्या टीकेवरून मंत्री भुजबळांचा टीव्ही9च्या मुलाखतीतून पलटवार। बाळासाहेबांशी राज ठाकरेंचं रक्ताचं नातं, राज ठाकरेंनी शिवसेना सोडून चूक केली, टीव्ही9च्या मुलाखतीत भुजबळांचं वक्तव्य। शरद पवार गटाकडे जाण्यासाठी माझ्याकडून खिडकी किंवा दरवाजा उघडा नाही, अजित पवार गटासोबतच आहे, युतीतच राहणार, टीव्ही9च्या मुलाखतीत भुजबळांकडून स्पष्ट। मंत्रिपदाची संधी मिळाल्यास संधीचं सोनं करण्याचं काम करेल, केंद्रीय मंत्रिपदाबाबतच्या प्रश्नावर सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। सांगलीच्या निवडणुकीत मला आणि विशाल पाटलांना त्रास सहन करावा लागला, लवकरच चोख उत्तर देणार, काँग्रेस आमदार विश्वजित कदमांचा इशारा। आरक्षणासाठी सरकारने केलेली कामं मराठा समाजापर्यंत पोहोचवा, भाजपच्या मराठा आमदारांच्या बैठकीत चंद्रकांत पाटलांचे आदेश। महाविकास आघाडीची आज वायबी सेंटरला पत्रकार परिषद, शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार। घरगुती वापरासाठी स्मार्ट मीटर लागू केले जाणार नाही, स्मार्ट मीटर विरोधात सुरू असलेल्या जनआक्रोशाची राज्य सरकारकडून दखल। आजपासून राज्यातील शाळा सुरू, शैक्षणिक वर्षाची सुरुवात शैक्षणिक पाडव्याने करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय। नागपुरात गेल्या 4.25 वर्षात 2338 आर्थिक गुन्हे, 50 लाखांपेक्षा जास्त रक्कम असलेल्या 157 गुन्ह्यांची नोंद, मात्र केवळ 15 गुन्ह्यात शिक्षा, माहितीच्या अधिकारातून वास्तव समोर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।